व्यसनमुक्तीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सिरसोली येथे दंत तपासणी शिबिर आयोजित। नमस्कार, मी प्राजक्ता। व्यसनाधीनता हा जगातील सर्वात व्यापक मानसिक आरोग्य विकारांपैकी एक आहे। या विकारावर उपचार केले जाऊ शकतात, परंतु मुख्य म्हणजे तो लवकर ओळखणे आणि योग्य मदतीची अपेक्षा करणे। व्यसनमुक्ती केंद्रे समस्यांवर उपचार करण्यात मदत करण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून येते। तरुणांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाची समस्या अधिक प्रमाणात आढळून येत। शाळा कॉलेज परिसरात बरेचसे विद्यार्थी गुटखा तंबाखूचे सेवन करताना आढळून येतात। यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सिरसोली येथे दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। सदर शिबिर आयोजित करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाची समस्या अधिक प्रमाणात आढळून येत असल्यामुळे डॉक्टर अनुजा पाटील मॅडम यांनी यावर मार्गदर्शन केले। व्यसन केल्यामुळे होणारे दुष्परिणाम यांच्यावर मार्गदर्शन करताना त्यांनी फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून व्यसन केल्यामुळे होणारे दुष्परिणाम हे विद्यार्थ्यांना दाखवले व समजावून सांगितले। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सिरसोली येथील मुख्याध्यापक शंकरलाल साळुंखे सर होते व इतर शिक्षक वर्ग व धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगावचे BSW चे द्वितीय व MSW चे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी विवेक तायडे, प्रथमेश पाटील, अंजली सावंत, काजल दिसोडे, विशाल पावरा, रितेश तायडे, साहिल तडवी हे विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते व कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर भूषण राजपूत सर हे होते व त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।